नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं। तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, द फादर ऑफ फार्मसी। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, द फादर ऑफ फार्मसी गॅलेन। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, विच इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मेजरमेंट युज्ड इन फार्मसी। बघा, या ठिकाणी स्मॉलेस्ट या ठिकाणी मेजरमेंट युनिट आपल्याला सांगायचं आहे इन फार्मसी। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी, नॅनोग्रॅम। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 लिटर इज इक्वल टू 1 लिटर इज इक्वल टू बघा एका लिटरमध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी किती ml असते। बघा 1000 ml। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डोसेज फॉर्म। बघा, या ठिकाणी डोसेसचा कोणता फॉर्म नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ओळखायचा आहे। बघा, टॅबलेट आहे, सिरप आहे, इंजेक्शन आहे। तर ऑप्शन क्रमांक इन्फेक्शन। ऑप्शन क्रमांक डी इज अ नॉट टाइप ऑफ डोसेस। ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा पहा, सेल्फ लाईफ ऑफ ड्रग्ज मीन्स। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सेल्फ लाईफ ऑफ ड्रग्ज मीन्स। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचे योग्य उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टाइम ड्रग्स रिमेन्स स्टेबल अँड इफेक्टिव्ह। ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, द स्टडी ऑफ ड्रग्स अँड देअर इफेक्ट्स ऑन बॉडी इज कॉल्ड। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। द स्टडी ऑफ ड्रग्स फार्माकोलॉजी। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, विच इज अ नॅचरल सोर्स ऑफ ड्रग। बघा, सर्वांनी विद्यार्थी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, विच इज द नॅचरल सोर्स ऑफ ड्रग। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ दिस। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द ऑफिशियल बुक ऑफ ड्रग्ज इन इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, द ऑफिशियल बुक ऑफ ड्रग्ज इन इंडिया। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी आहे, इंडियन फार्माकोपिया। ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, द रूट ऑफ ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू द माउथ इज कॉल्ड। बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेला विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी, ओरल। ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, द एक्झाम्पल ऑफ पॅरेंटर। बघा, द पॅरेंटल या ठिकाणी ड्रग्ज आपल्याला ओळखायचा आहे। एक्झाम्पल ऑफ बघा पॅरेंटल ड्रग्ज डोसेस फॉर्म। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी, इंजेक्शन। विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। बघा, जो आपल्याकडे DMERने बघा जो आपल्याकडे बघा सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी कंप्लीट DMER फार्मसी आपल्याकडे या ठिकाणी बघा एक महत्त्वपूर्ण ईबुक आहे। यामध्ये पूर्णपणे सिलेबस कव्हर केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे। ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्युरेटिक ड्रग। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्युरेटिक ड्रग्ज। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, फ्युरोसोमाइड। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, विच विटॅमिन्स इज अ वॉटर सॉल्युबल। बघा, सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच विटॅमिन्स इज अ वॉटर सॉल्युबल। बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 पहा, द अँटीडोट फॉर बेन्झोडायझेपिन्स
पाईन पॉयझनिंग. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 14 पहा, द थेरॅप्टिक यूज ऑफ. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. बघा याचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी हार्ट फ्लेअर. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 15 पहा, द ड्रग्स युज्ड फॉर ट्रीटिंग मलेरिया. बघा मलेरिया रोगामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध वापरतात? द ड्रग्स युज्ड फॉर ट्रीटिंग मलेरिया. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील Q9. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 16 पहा, अ सबस्टन्स दॅट रिलीव्ह पेन इज कॉल्ड. बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अ सबस्टन्स दॅट रिलीव्स पेन इज कॉल्ड. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी अनाल्जिक्स ड्रग्स. बघा ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 पहा, द नॉर्मल बॉडी टेम्परेचर. सामान्यपणे बघा आपल्या माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? बघा ऑप्शन क्रमांक बी 37 सेल्सिअस. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 18 पहा, विच इन्सुलिन इज अ शॉर्ट ॲक्टिंग. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच इन्सुलिन इज अ शॉर्ट ॲक्टिंग. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक रेग्युलर इन्सुलिन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ओपॉइड एनाल्जिक्स. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? विच ऑफ द फॉलोइंग इज अन ओपिओइड एनाल्जिक्स. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 मॉर्फिन. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच टिक्स कॉजेस स्टेनिंग ऑफ टीथ इन चिल्ड्रन्स. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच अँटीबायोटिक्स कॉजेस स्टेनिंग ऑफ द टीथ इन चिल्ड्रन. बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो कोणता? टेट्रासायक्लिन. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, ॲडवर्स ड्रग्स रिॲक्शन्स मीन्स. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, ॲडवर्स ड्रग्स रिॲक्शन मीन्स. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी अनवॉन्टेड हार्मफुल इफेक्ट्स. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच मिनरल्स इज बघा नेसेसरी फॉर थायरॉइड हॉर्मोन सिंथेसिस. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, विच मिनरल्स इज नेसेसरी फॉर थायरॉइड हॉर्मोन सिंथेसाइज. तर आयोडीन. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, द अँटीडोट फॉर आयर्न पॉयझनिंग. बघा झाला होता प्रश्न आपला विद्यार्थी मित्रांनो, आयर्न पॉयझनिंग या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज कॉमनली युज्ड ॲज अँटॅसिड. बघा कॉमनली ड्रग्स इज युज अँटॅसिड. तर ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, द फर्स्ट अँटीबायोटिक्स डिस्कवर्ड वॉज. द फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर्ड वॉज. याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक बी पेनिसिलियम. द फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर्ड पेनिसिलियम. विषय क्रमांक पुढचा बघा, द नॉर्मल ब्लड प्रेशर इन अडल्ट्स. बघा प्रौढ व्यक्तीमध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो, सामान्यपणे रक्तदाब खालीलपैकी किती असतो? बघा ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थी मित्रांनो 120. बघा 80 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच इज अ बघा टॉपिकल डोसेस फॉर्म. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी ऑइंटमेंट इज अ टॉपिकल डोसेस फॉर्म. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 29 पहा, द साईट ऑफ ॲक्शन ऑफ ल्युफोडिरेटिक इज. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, द साईट ऑफ ॲक्शन ऑफ ल्युफोडिरेटिक. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी लूप ऑफ हेनले. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 30 विद्यार्थी मित्रांनो, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मेनली कंटेन्स. बघा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मेनली कंटेन. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, इस्ट्रोजन प्लस प्रो. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, द अँटीडोट फॉर सायनाइड पॉयझनिंग. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, ड्रग्स युज्ड टू लोअर कोलेस्टेरॉल. बघा ड्रग्स इज युज्ड टू लोअर कोलेस्टेरॉल.
तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच इज अ शेड्यूल्ड एक्स ड्रग्ज इन इंडिया. बघा विच इज अ शेड्यूल्ड एक्स ड्रग्ज इन इंडिया. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी डायझेपम. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द डॉक्टर्स रिटन ऑर्डर फॉर मेडिसिन इज कॉल्ड. द डॉक्टर इज अ रिटन ऑर्डर फॉर मेडिसिन इज कॉल्ड प्रिस्क्रिप्शन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीपॅरेटिक. बघा अँटीपॅरेटिक ड्रग्ज आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक बी आयबुप्रोपेन इज अ टाईप ऑफ अँटीपॅरेटिक. विषय क्रमांक पुढचा बघा द pH ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इज अराउंड. बघा pH ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस अराउंड. बघा या ठिकाणी pH आपल्याला विचारला आहे pH खालीलपैकी किती असतो गॅस्ट्रिक ज्यूस. बघा 1 ते 2 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच वॅक्सिन इज अ गिवन ॲट द बर्थ. जन्माच्या वेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारची लस प्रामुख्याने दिली जाते. विच वॅक्सिन इज अ गिवन ॲट द बर्थ. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 BCG इज अ गिवन ॲट द बर्थ. विषय क्रमांक 38 पहा द सेफेस्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. सेफेस्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी ओरल. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कंट्रोलड ड्रग्ज. बघा या ठिकाणी कंट्रोल ड्रग कोणतं नाही तर पॅरास्टामॉल इज अ नॉट अ कंट्रोल ड्रग. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा फार्मॅको विजिलन्स मेनली मॉनिटरिंग. बघा मॉनिटर्स. बघा याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो फार्माकोविजिलन्स मेनली मॉनिटर्स. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी ॲडवर्स ड्रग्स रिॲक्शन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द स्टडी ऑफ सोर्स ऑफ ड्रग्ज इज कॉल्ड. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे द स्टडी ऑफ सोर्स ऑफ ड्रग्ज इज कॉल्ड. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी फार्मॅकोग्नोसी. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द ऑफिशियली बुक ऑफ स्टँडर्ड्स फॉर ड्रग्ज इन इंडिया. बघा झाला होता आपल्याकडे प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग ऑफिशियल बुक स्टँडर्ड ड्रग्ज इन इंडिया. तर इंडियन फार्माकोपिया. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग इन्सॉल्युबल ड्रग्ज इंटू सॉल्युबल फॉर्म. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग इन्सॉल्युबल ड्रग्ज इंटू सॉल्युबल फॉर्म इज. तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी. बघा डिसोल्युशन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच इज अन एक्झाम्पल ऑफ बघा पॅरेंटल रूट. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी इंट्रावेनियस. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. बघा द फादर ऑफ मेडिसिन. द फादर ऑफ मेडिसिन. बघा ऑप्शन क्रमांक बी द फादर ऑफ मेडिसिन. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 6 पहा द फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर्ड वॉज. बघा द फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर्ड पेनिसिलियम. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द मेन साईट ऑफ ड्रग्ज मेटाबॉलिझम. द मेन साईट ऑफ ड्रग मेटाबॉलिझम लिव्हर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा अ टॅबलेट कोटिंग युज्ड फॉर टेस्ट मेकिंग इज. बघा अ टॅबलेट कोटिंग युज्ड फॉर टेस्ट मास्किंग इज. मग याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 शुगर कोटिंग. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 9 पहा द एक्झाम्पल ऑफ सस्टेन्ड रिलीज डोसेस फॉर्म. एक्झाम्पल ऑफ सस्टेन्ड रिलीज डोसेस फॉर्म. याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कॅप्सूल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील. विच विटॅमिन्स प्रिव्हेंट्स नाईट ब्लाइंडनेस. विच विटॅमिन्स प्रिव्हेंट्स नाईट ब्लाइंडनेस. विटॅमिन ए. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. द नॉर्मल अडल्ट ब्लड व्हॉल्यूम. नॉर्मल अडल्ट ब्लड व्हॉल्यूम इज. याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी. बघा 4 ते 6 लिटर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 12 पहा द अँटीटोट फॉर मॉर्फिन पॉयझनिंग. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे मॉर्फिन पॉयझनिंगचा बघा खालीलपैकी कोणता अँटीटोट असतो. बघा ऑप्शन क्रमांक बी नॅलेक्झोन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच ड्युरेटिक
इज कॉल्ड लूप ड्युरेटिक. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच ड्युरेटिक इज कॉल्ड लूप ड्युरेटिक. सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. फ्युरोसेमाइड ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, द पीएच ऑफ ब्लड इज नॉर्मली. सामान्यपणे रक्ताचा पीएच खालीलपैकी किती असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच हार्मोन्स रेग्युलेट्स ब्लड शुगर. विच हार्मोन्स रेग्युलेट्स ब्लड शुगर. बघा ब्लड शुगर कोणता असतो? तर इन्सुलिन ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, द अँटीडोट फॉर ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग. ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग बघा कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 ॲट्रोपाइन ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, एक्झाम्पल ऑफ ब्रॉन्चोडिलेटस ड्रग. एक्झाम्पल ऑफ ब्रॉन्चोडिलेटस ड्रग्स खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. सॅल्ब्युटामॉल ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीपॅरेटिक ड्रग्स. अँटीपॅरेटिक ड्रग्स बघा कोणता आहे? तर पॅरास्टामॉल इज अ अँटीपॅरेटिक ड्रग्स. विषय क्रमांक पुढचा बघा, अ ड्रग्स यूज्ड टू किल ऑर इनहिबिट बॅक्टेरिया आर कॉल्ड. ड्रग्स यूज्ड टू किल बॅक्टेरिया आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज युज्ड फॉर हायपर टेन्शन. बघा विच ड्रग्स इज युज्ड टू हायपर टेन्शन. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.